दल और रोटरी क्लब की पहल से दिन भर की कार्यशाला आयोजित की गई। इस दौरान चंद्रपुर में स्कूली विद्यार्थियों की समस्या पर मंथन करने के लिए 1000 प्राचार्य और शिक्षक एक साथ आए। दौरान कार्यशाला में किन किन विषयों पर चर्चा हुई, देखते हैं इस खबर में। चंद्रपुर में स्कूली विद्यार्थियों के व्यवहार को लेकर समस्याओं पर मंथन करने के लिए 1000 प्राचार्य और शिक्षक एक साथ आए। चंद्रपुर पुलिस दल और रोटरी क्लब की पहल से इसके लिए कार्यशाला आयोजित की गई। कार्यशाला में स्कूली बच्चों का बर्ताव, उनमें हुआ बदलाव, सोशल मीडिया का प्रभाव और नाबालिग बच्चों के संदर्भ में नए कानून, इस बारे में चर्चा की गई। ख्यातनाम समुपदेशिका मानसी मोरे ने कार्यशाला को मार्गदर्शन करते हुए उपस्थितों के सवालों के जवाब दिए। स्कूली पीढ़ी को लेकर जो विषय सामने आ रहे थे, तभी प्राचार्य, शिक्षक और पुलिस दल के समन्वय से इसमें से मार्ग निकालने के लिए मंच उपलब्ध कराया गया। इस समय जिला पुलिस अधीक्षक आयुष नोपानी ने आए दिन बच्चों के साथ घटने वाली घटनाओं को किस प्रकार रोका जा सकता है, इस बारे में जानकारी दी। आज आपण प्रदर्शनी हॉल या ठिकाणी टीन्स म्हणून एक कार्यक्रमचे आयोजन केलेलं आहे। टीचर्स एज्युकेटिंग, एम्पॉवरिंग अँड नर्चरिंग स्टुडंट्स। हा कार्यक्रमचा उद्देश असा आहे की आपण शिक्षकांना मुलांबरोबर जे घटना घडत आहे, जे क्राईम घडत आहे, त्याच्यामध्ये ॲज अ फर्स्ट रिस्पॉन्डर, ॲज फर्स्ट एड कसा तयार करू शकतो, तो याचे मागेचा उद्देश होता। त्यांना आपण जे पॉक्सो कायदा वगैरे इतर जे घटना घडत आहे त्याच्याबद्दल थोडी जानकारी दिली, त्याच्यामध्ये त्यांचा रोल काय आहे त्याच्याबद्दल बोलला। त्यानंतर त्यांना जे स्टुडंट्स आहेत त्यांची मानसिकता कशी असते, सायकॉलॉजी काय असते, त्याच्यावर आपण एक क्लिनिकल सायकॉलॉजिस्टच्या माध्यमातून त्यांना अडॉलसंट सायकॉलॉजी याच्यावर ट्रेन केलेलं आहे। त्याचबरोबर जे आता समाजामध्ये जे अपकमिंग क्राईम आहे, सायबर क्राईम, त्याच्याबद्दल त्यांची एक कार्यशाळा होती। असा एक अर्धदिवसीय कार्यशाळा आपण त्यांना इथे दिलेला आहे। वहीं रोटरी क्लब चंद्रपुर की अध्यक्ष स्मिता चिवतोड़े ने बच्चों के जीवन में शिक्षकों की भूमिका किस प्रकार होनी चाहिए, जिसके चलते हम बच्चों के साथ होने वाली घटनाओं को रोक सकते हैं, इस बारे में बताया। आज जो कार्यक्रम आहे हा रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आहे। मुलांच्या आयुष्यात जसे आईवडील महत्त्वाचे असते, तसंच शिक्षकांची भूमिका देखील खूप महत्त्वाची असते। सध्या आपण पाहतो आहोत की मुलांच्या हातात सोशल मीडिया किंवा मोबाईल म्हणू आपण, त्याच्यामुळे आजची पिढी थोडी भरकटत चाललेली आहे। मोबाईलमध्ये काही कंटेंट असा असतो की या पिढीच्या वयासाठी उपयुक्त नसतो आणि कुठेतरी हे अशा पद्धतीचं कंझ्युम केल्यामुळे मुलांच्या भावनिक आरोग्यावर याचा परिणाम होत आहे। जसं आपण काही दिवसांपूर्वी बघितलं की बलाळशा रिजनमध्ये आश्रम शाळेमध्ये 11 वर्षाच्या मुलांनी 9 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केला। आपण बरेचदा पेपरमध्ये वाचतो की वडिलांनी मुलीवर अत्याचार केला। म्हणजे कुठे चाललेलो आहे आपण? मग कुठेतरी या मुलांना सपोर्ट करण्यासाठी, या मुलांचं भावविश्व तशा पद्धतीने संवर्धित करण्यासाठी टीचर्सला पण पुढे यावं लागेल। जसं मुलगी जी असते तिची सगळ्यात पहिली मैत्रीण असते आई आणि दुसरी मैत्रीण असते शिक्षिका। तर शिक्षकांना जर या गोष्टींबद्दल अवेअरनेस आलं तर प्रत्येक विद्यार्थ्याला एक संरक्षित वातावरण शिक्षक पुरवू शकतील आणि त्या पद्धतीने आपल्या देशाचं भविष्य घडवू शकतील। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रेयारकर की रिपोर्ट।